बस त्यांनी काही नुसतं सर्वांगीण विकास होत नाही. तर सर्वांगीण विकासासाठी भरपूर वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं असतं. मग त्या कशा करायच्या, केव्हा करायच्या, काय करायच्या, त्या सगळं आपण याच्यामध्ये बघतो. तर आता याच्याऐवजी ब्रेन डेव्हलपमेंट आणि ब्रेन ग्रोथ याच्याबद्दलच्या काही जर आपण फॅक्ट बघितल्या, काही गोष्टी बघितल्या, तर का बरं आत्तापासून द्यायचं किंवा का गर्भापासूनच बाळाला ह्या गोष्टी द्यायला पाहिजे? आणि हे दिल्याने काय होऊ शकतं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की जेव्हा आपण गर्भापासून सगळ्या गोष्टी करतो, तर आपल्याला आपल्याला आपल्या मनासारखं बाळ, म्हणजे आपल्याला कसं बाळ पाहिजे, ते आपण तयार करू शकतो. म्हणजे की आता सौंदर्य त्याचं कसं पाहिजे आपल्या बाळाचं किंवा इंटरनल ब्युटी कशी पाहिजे. म्हणजे आता सौंदर्य म्हणजे की अगदी बाळाचे केस तुम्ही काय वाटतं, की तुम्हाला सरळ पाहिजे की कुरळे पाहिजे? बाळाच्या डोळ्यांचा रंग कसा पाहिजे? काळा पाहिजे की ब्राउन पाहिजे की निळा पाहिजे? आणि किंवा अजून की कसा तुम्हाला त्याची हाईट कशी पाहिजे? बाळाचा रंग त्वचेचा रंग कसा पाहिजे? त्याच्या गालामध्ये खळी पाहिजे का? की कोणत्या गालामध्ये खळी पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही जे काही मनामध्ये एक चित्र रंगवत असतं ना प्रत्येकजण, की माझं बाळ कसं असायला हो. पाहिजे? कसं असं? आणि कोणाचं तरी बाळ बघितलं की लगेच वाटतं, "अरे माझ्या या बाळाचं स्माईल किती छान आहे. माझ्या बाळाचं पण अशी स्माईल असली पाहिजे. या बाळाचे केस किती छान आहेत. माझ्या बाळाचे पण असे असले पाहिजे." तर असं कुठेतरी वाटत असतं. पण ते काय होतं की दरवेळेला बदलत जातं. वेगवेगळं बाळ बघितलं की लगेच त्या गोष्टी बदलत जातात. मग त्याला प्रॉपर त्या बाळाचं कसं कशा पद्धतीने की आपल्या स्वप्नात किंवा आपल्या मनातलं जे बाळ आहे, ते बाळ कसं आपण ॲक्चुअली आणायचं, कसं ते होऊ शकतं, त्याच्यासाठी हा एक 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 त्याच्यासाठी आपला महत्त्वाचा भाग आहे तो. दुसरं आहे, हे झालं बाह्य सौंदर्य. तसंच आंतरिक सौंदर्य, की त्या बाळामध्ये आता कसं असतं की ब्रेन जेव्हा गर्भामध्ये तयार होत असतं, तयार होत असताना प्रत्येक मिनिटाला लाखो पेशी तयार होत असतात मेंदूच्या. आता त्या मेंदूच्या ज्या पेशी तयार होत असतात, त्यावेळेला ते म्हणून सोनोग्राफीमध्ये जर बघितलं, तर पहिले 5-6 महिन्यापर्यंत डोक्याची साईज आणि शरीराची साईज जी आहे, ती सेमच असते. ऑलमोस्ट बरोबरीने असते. कारण डोकं एवढं मोठं असतं आधी आणि कारण त्याच्यामध्ये जे ब्रेन सेल्स असतात, ते खूप सारे तयार होत असतात आणि त्याचं रिअरेंजमेंट होत असतं. त्याचं सगळं प्रॉपर सेटिंग होत असतं. तर ते सगळं सेटिंग होत असताना त्याला जे पाहिजे खाद्य, ते जर आपण त्यावेळेला दिलं आणि ज्या पद्धतीने आपल्याला वाटतं, की आपल्या बाळामध्ये काय-काय आणि कसं-कसं ते बाळ असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजे, तर ते सुद्धा आपण त्याची बीजं जी आहेत, ती त्यावेळेला गर्भामध्ये असतानाच ती टाकता येतात. म्हणजे की आता तुम्हाला वाटतं, की आता माझं बाळ जे आहे, की त्याला त्याची बुद्धिमत्ता तल्लख असली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये ते नेहमी त्याची स्मायलिंग फेस असला पाहिजे. त्याच्यात त्याचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं असलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये संयम असले पाहिजे, त्याच्यामध्ये चिकाटी असली पाहिजे. तर हे सगळे जे काही आहेत, ते आपण त्याची बीजं जर आपण गर्भामध्ये टाकली, गर्भावस्थामध्ये असताना जर टाकली, तर ती पुढे अजून त्याला खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याला खत-पाणी देऊ शकतो किंवा खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याला वाढवू शकतो. तर हे सुद्धा आपण गर्भामध्ये करता येतं. तर हे का करता होत येतं? तर काय होतं, की ब्रेन जसं म्हटलं, की आता सगळं ते तयार होत असतं. जसं की आपल्याला माहिती आहे, की कुंभार मातीचा घडा जेव्हा तयार करतो किंवा माठ तयार करतो, तर ते जितकं ओलं असेल तितकं चांगला त्याला आकार देता येतो आणि जितकं वाळल्यानंतर त्याला आकार नाही देता येत. तर तसंच आपल्या मेंदूचं पण आहे, की मेंदू जेव्हा तयार होत असतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये खूप साऱ्या विविध पद्धतीने आपल्याला जे जसं आपलं बाळ पाहिजे तसं त्याचे ते बीज टाकू शकतो आणि त्या पद्धतीने मग आपल्याला त्याची फळं मिळतील. पण आता तेच आहे, की बाळाचं जे ब्रेन डेव्हलपमेंट असते, ती गर्भापासून तर बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत त्याची ती जी आहे ती 50% होऊन जाते. त्याच्यामुळे आताचा जो काळ असतो तो खूप खूप महत्त्वाचा असतो आणि त्याची ब्रेन कॅपॅसिटी सुद्धा खूप अफाट असते. त्याच्या ब्रेनमध्ये तो खूप साऱ्या गोष्टी सामावू शकतो. म्हणून मग त्याला आपण आतापासून त्याला काय-काय देता येईल आणि त्या पद्धतीने त्याचा मेंदूचा विकास तो पॉसिबल आहे. तर तशा पद्धती आपल्याला माहिती आहे, की आपला उजवा मेंदू आणि डावा मेंदू हे 2 मेंदू असतात. तर आता मग उजवा मेंदू जो आहे, तो काय आहे, की आता तुम्ही जे काही सांगणार आहात, जे काही करणार आहात, आपल्याला कसं बाळ पाहिजे, काय हवंय, त्याला त्याच्यामध्ये काय-काय आवड-निवड असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी कशा आवडी त्याच्यामध्ये टाकायच्या, आवड काय टाकायची आहे. तर हे सगळं त्याला आपण जे देणार आहे, ते सगळं त्याच्या उजव्या मेंदूमध्ये सगळं जाऊन स्टोअर होणार आहे. इन्फॉर्मेशन सगळी जी आहे ती राइट ब्रेनमध्ये स्टोअर होणार आहे. तर मग आता आणि जसं असतं, की आता कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरमध्ये आपण एखादी काहीतरी आपण डाटा म्हणजे इन्फॉर्मेशन टाकतो किंवा एखादं काही माहिती टाकतो.
तर आपल्याला पाहिजे तेव्हा ती आपण काढू शकतो, की आपण बघू शकतो ती माहिती. पण तेच जर माहिती काहीच नसेल, तर आपण काय काढणार आहे का? शोधली तरी की मिळणार आहे का? काही माहिती टाकली नसेल तर. मग ते तसंच आहे, की बाबा आपल्याला आपल्या मेंदूचं पण तसंच आहे, की माहिती टाकणं कशी टाकायची, काय टाकायची, किती टाकायची, हे आपल्याला ते त्याचे टेक्निक्स एकदा माहीत झाले, म्हणजे ते आपण करू शकतो वूम टॉकनी, म्हणजेच गर्भसंवाद. तर गर्भसंवाद आहे. गर्भसंवादाच्या मार्फत आपण बाळाला राइट ब्रेन फीडिंग म्हणजे राइट ब्रेनमध्ये त्याचे इन्फॉर्मेशन देऊ शकतो. तर गर्भसंवाद केव्हा करायचा, किती करायचा, कसा करायचा आणि आणि केव्हा करू नये, कधी करू नये ह्याचे सुद्धा नियम आहेत. मग ते नियम समजून जर आपण केलं, की जसं आता कारण ते जर आपण नियमित केलं ना, तर त्याचे खूप सुंदर आपल्याला रिझल्ट्स मिळतात. जसं की आता खूप सारे आता इथे माझ्याकडे आहेत लोकं, की त्यांना गळ्याभोवती नाळ अडकलेली आहे. तर मग आता ते डिलिव्हरीच्या वेळेला मग सांगतात, की आता सिझरच करायला लागेल, नॉर्मल होणार नाही का? कारण गळ्याभोवती नाळ आहे. पण जेव्हा आपण रेग्युलर गर्भसंवाद करतो, तर रेग्युलर गर्भसंवाद करत असताना मग त्यावेळेला त्याला बाळाला सांगितलं, बरोबर गर्भसंवाद केला, तर ती नाळ निघून जाते आणि नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा होते. म्हणजे असे सुद्धा भरपूर अनुभव आहेत. किंवा कधी बाळ आडवं असतं आणि मग ते आडवं बाळ असेल, तर मग त्याला सरळ व्हायला सांगितलं, तर ते बाळ सरळ होतं. इव्हन सोनोग्राफीमध्ये सुद्धा कधी-कधी एवढं म्हणजे ह्याचा अनुभव खूप चांगला येतो, की सोनोग्राफीमध्ये जेव्हा तुम्ही सोनोग्राफी करायला जाता आणि त्यावेळेला जर बाळाला सांगितलं त्यावेळेला जर बाळाला सांगितलं, की "बाळा मी आता सोनोग्राफी करायला जाणार आहे 2-3 दिवसानंतर." तर काय करायचं, की तू मला चांगल्यापैकी तुझा चेहरा तुझा मला सगळा चेहरा छानपैकी दाखवशील आणि तुझे हात खाली ठेवशील. तर हे जर आपण सांगून एक 4-5 दिवसा आधीपासून त्याला आम्ही सांगतो, की असं सांगायचं. तर सांगितल्यानंतर जेव्हा हा असं एखाद्या वेळेला असं होतं, की एखादा हात असा असतो आणि मग आपल्याला तर बाळाचा चेहरा बरोबर दिसत नाही. पण जर तुम्हाला हे प्रॉपर रेग्युलर करत असेल आणि त्यावेळेला सुद्धा सांगितलं, की "बाळा मी तुला सांगितलं होतं, तर तुझा चेहरा मला बघायचा आहे, तर तुझा हात खाली केला असं मला दिसेल." तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, की हा हात असा खाली येतोय आणि तो खाली करतोय. म्हणजे त्या गर्भसंवादामध्ये एवढी ताकद आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लाईफलाईन आहे. गर्भसंवाद म्हणजे या सगळ्या गर्भसंस्कार क्लासचा लाईफलाईन आहे. तर मग तो कसा आणि म्हणजे तो जर प्रॉपर केला, तर मग त्याच्याने काय होतं, की आपल्या आपण खूप साऱ्या गोष्टी इझिली हँडल करू शकतो. कोणतेही कॉम्प्लिकेशन जरी आले, तरीसुद्धा त्याच्यातनं बाहेर पडू शकतो. तर गर्भसंवाद हा करणं खूप खूप गरजेचा असतो प्रेग्नन्सीमध्ये आणि जेणेकरून आपला आणि बाळाचा जो संबंध आहे, तो एक स्ट्राँग तयार होतो. एक हेल्दी बॉन्ड तयार होतो. बाळाचा आणि आईचा, बाळाचा आणि बाबांचा किंवा घरातल्या इतर व्यक्तींचा सुद्धा. जे कोणी मोठं मूल असेल तर त्याचं सुद्धा. तर ते खूप छान पद्धतीने होतं. तर अशा पद्धतीने ह्या क्लासमध्ये आपण रेग्युलर सेशन जे होतात त्याच्यामध्ये आपण प्राणायाम घेतो, योगा आणि प्राणायाम. आता डिलिव्हरीमध्ये काय करायचे आणि प्रेग्नन्सीमध्ये काय करायचे आणि डिलिव्हरीमध्ये काय करायचे. आफ्टर डिलिव्हरी नंतर काय-काय करता येतील. मग आत्ता डायट काय घ्यायचा प्रेग्नन्सीमध्ये, आफ्टर डिलिव्हरी डायट काय घ्यायला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, बॅलन्स डायट कसं असलं पाहिजे. कारण बॅलन्स डायट पण खूप महत्त्वाचं आहे. बॅलन्स डायट असेल तरच तुम्हाला काय की ते तुमचं म्हणजे जसं गर्भसंवाद महत्त्वाचा आहे, तसं त्याला प्रॉपर फूड सुद्धा महत्त्वाचं आहे, की तुम्हाला जर असं वाटलं, की मला खूप आंबट खावंसं वाटतं, तर तुम्ही नुसतंच आंबट खाल्लं तर चालणार नाहीये. सगळ्या चवींचा समावेश असणं पण खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे मग लोणचं लोणच्यासारखंच खाल्लं पाहिजे आणि भाजी भाजीसारखीच खाल्ली पाहिजे. नाहीतर खूपदा असं लोणचं आवडतं म्हणून असं करतात, की लोणचं भाजीसारखं खातात आणि भाजी लोणच्यासारखी खातात. तर तसं केल्याने सुद्धा बाळाच्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात. ते नंतर दिसतात. त्याच्यामुळे कोणत्याही चवीचा अतिरेक सुद्धा करणे हे घातक असतं. तर याच्यामध्ये मग त्याच्यामुळे मग आपल्याला समतोल आहार काय असायला पाहिजे हा सुद्धा आपण याच्यामध्ये घेतला जातो. आपण बाळाशी गर्भसंवाद कधी आणि कसा करायचा आणि केल्यानंतर त्याचे रिस्पॉन्स कसे समजायचे, की आपल्याला खरंच याचा फील होतंय आपल्याला हे कसं समजायचं. नंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्या 5 एरियाज ऑफ डेव्हलपमेंटवर कशी डेव्हलप करायची, कशी आणायची. आपला बेबी कसं व्हिज्युअलाइज करायचं जसं मी आता सांगितलं, की एक शारीरिक म्हणजे त्याचं सौंदर्य, बाह्य सौंदर्य आणि आंतरिक सौंदर्य या दोन्ही याच्यावर त्याचं व्हिज्युअलायझेशन कसं करायचं. बाळाला व्हिज्युअल स्टिम्युलेशन्स कसे कसे द्यायचे जेणेकरून त्याचं जे आहे व्हिज्युअल स्टिम्युलेशन्स दिल्याने त्याचे कन्व्हर्जन्स पॉइंट्स जे आहेत ते चांगले डेव्हलप होतील. नंतर आपण क्वालिटी टाईम स्पेंडिंग काय असेल, म्हणजे आपलं डेली रुटीन जे आहे. आता आता असं होतं ना, की मळमळ होतंय, उलटी होते, तर मग बरं वाटत नाही किंवा मग असं डलनेस वाटतं, काही करावं वाटत नाही.
करायचं असतं पण काही करावं वाटत नाही. तर ती ॲक्टिव्हिटी किंवा ॲक्टिव्हनेस सुद्धा असणं खूप गरजेचं असतं. तर मग ते कसं करायचं किंवा आपलं आयडियल डेली रुटीन काय असलं पाहिजे आता प्रेग्नन्सीमध्ये, की सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत कोणत्या-कोणत्या गोष्टी केल्याच गेल्या पाहिजे. कारण काय आहे ना, की गर्भसंस्काराचा जो वेळ आहे, आत्ताची जी वेळ आहे, ती परत कधीच येणार नाहीये. बाळ जे आज पोटात आहे, परत नंतर कधी जाणार नाहीये पोटामध्ये. त्याच्यामुळे आत्ताचा जो वेळ आहे, तो खूप इम्पोर्टंट वेळ आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद अन् सेकंद खूप इम्पोर्टंट आहे. फक्त आता तुम्हाला तुमचा वेळ ॲडजस्ट करायचा आहे, मॅनेज करायचा आहे. आणि आता एकदा बाळ झाल्यानंतर तुमचा वेळ, त्या बाळाचा वेळ, प्रत्येक सगळ्या कामांचा वेळ किंवा बाकी इतर गोष्टी असतात, सगळं ॲडजस्टमेंट करून करायला लागतं. पण गर्भामध्ये असताना मात्र काय असतं, की बाळ कधीच म्हणणार नाही, "आता खूप झालं, बोर झालं, आता बस झालं." असं बाळ कधीच म्हणणार नाहीये. हे फक्त तुम्हीच आहे, की तुम्हालाच ते द्यायचंय. किती द्यायचं, कसं द्यायचं, काय द्यायचं, ते जर एकदा टेक्निक कळले, तर हे वन वे ट्रॅफिक आहे, की तुम्ही द्यायचं आणि बाळाने घ्यायचं. तुम्ही द्यायचं आणि बाळाने घ्यायचं. बस. ते कधीच तुम्ही 24/7 कंटिन्युअस पण बाळाला तुम्ही इन्फॉर्मेशन, नॉलेज देत बसलात, तरी सुद्धा ते त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते फक्त तुम्हाला तुमचा वेळ ॲडजस्ट करायचा आहे. त्याच्यामुळे आताची वेळ जी आहे ती खूप महत्त्वाची आहे, की क्षणानुक्षण किती चांगला आणि आनंदात घालवता येईल. तर अशा मग व्हिज्युअल स्टिम्युलेशन्स कसे द्यायचे? क्वालिटी टाईम स्पेंडिंग काय करायचं? मग ब्रेस्ट फिडिंग टेक्निक्स काय आहे? कारण कधी-कधी ते पण प्रॉपर जर नाही झालं, तर त्याचे पण खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याच्यामुळे मग त्याचे टेक्निक्स काय आहेत? कशा पद्धतीने पकडायचं किंवा मग एक्स्ट्रा असेल तर कसं काढायचं? काय करायचं? भरपूर गोष्टी असतात त्यासुद्धा त्याच्यामध्ये घेतल्या जातात. मग त्याच्यानंतर म्युझिक कोणतं ऐकायचं आणि का ऐकायचं? कोणत्या म्युझिक ऐकल्याने काय होतं त्यावेळेला? मग ते आणि म्युझिकचे कसं त्याचं कशा पद्धतीने त्याचं प्रॉपर शेड्यूल ठेवायचं. मग आता या दिवसांमध्ये डूज एंड डोंट्स काय आहे? काय करायला पाहिजे? काय करायला नको? पण ते सुद्धा पूर्ण शास्त्रीय कारणांसोबत म्हणजे सायंटिफिक अप्रोचनी. नुसतं असं नाही, की आता मोठे काहीतरी मागचे मोठे लोकं म्हणतात, की नाही, की झाडू काढल्याने जावळ जास्त होतं. पण आता त्याला काही सायंटिफिक रिझन आहे, की नाही कळलं पाहिजे.